रिलायन्स फाउंडेशन कडून आपण आलेलो आहे. रिलायन्स फाउंडेशन तर्फे जे काही गावांसाठी आपण मदत केलेली आहे, तर त्या पिकं जेवढी आहेत ती समजा नुकसान झालेलं आहे. परिस्थितीत सर्व शिवशंभू प्रतिष्ठानच्या टीमनं सर्वांना भरपूर सहकार्य केलं. त्याने जेवण पोहोचवलं आहे कुटुंबामध्ये. त्याच्यासाठी बापू कोलाल याने invite केलेलं आहे. 102 वर्षापूर्वी याच्या आधी एवढं पाणी आलं असा एक इतिहासात नोंद आहे. पण कोण कोणाचं नसतं अडचणीच्या टायमाला अशी वस्तुस्थिती 80% लोकांना अनुभव आली, 20% लोकांची सोय झाली. था वो था कि पानी स्वच्छ कैसे मिले लोगों को। तो यहाँ की जो फिल्टर मशीन है जो कम्युनिटी लेवल पे तो तडका न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. खर तर 26 सप्टेंबरला आलेला महापूर शिना नदीला आणि त्या शिना नदीला आलेल्या पुरामुळे खर तर गावाची गावं उद्ध्वस्त झालेली आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. खर तर गावामध्ये पाणी शिरल्यानंतर काय परिस्थिती त्या गावची झाली होती, खर तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवलं होतं. कुर्के गावामधील नागरिकांच्या माध्यमातून तुम्हाला प्रतिक्रिया त्यांची जाणून घेण्यासाठी खरं तर आज मोहोळ तालुक्यातील कुर्की या ठिकाणी आलो आहोत. मोहोळ तालुक्यामध्ये रिलायन्स कंपनीच्या वतीनं खरं तर रिलायन्सच्या माध्यमातून या ठिकाणी यकुर्गे गावाला चारा असेल, पिण्याचं पाणी असेल, जेवणाची सोय हे 7 दिवस म्हणजे 5 ऑक्टोबर पासून या गावामध्ये सुरू करण्यात आली होती आणि खरं तर आज 7 दिवस झाले म्हणून या गावातील मग चला तर मग आपण ह्या यकुर्के गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. ओके. नमस्कार, माझं नाव तेजस डोंगरेकर. रिलायन्स फाउंडेशन कडून आपण आलेलो आहे. तर रिलायन्स फाउंडेशन जो सोलापूर भागात जो पूर आलेला आहे, त्याच्यात बरेच गावांचं, बरेच जनावरांचं, बरेच लोकांचं नुकसान झालेलं आहे. शेतीचं नुकसान झालेलं आहे, जनावरांचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यात जनावरांचा चारा वगैरे पण गेलेला आहे. काही लोकांना खाण्यासाठी हे नव्हतं, सोय नव्हती. तर आपण रिलायन्स फाउंडेशन तर्फे जे काही गावांसाठी आपण मदत केलेली आहे, तर त्या मदतीमध्ये एक एकुर्की गाव एक आहे आपल्याकडे. तर एकुर्केमध्ये आपण 60 दिवस कम्युनिटी किचनमध्ये आपण जे काही अन्नधान्य आहे ते आपण त्यांना दिलेलं आहे. त्यांच्या सहजतेने त्याने आपलं हे सहजतेने थोडं त्यांचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. लोकांपर्यंत ते पोहोचले आहेत. किती 70 ते 80 फॅमिलीपर्यंत ते टार्गेट नव्हतं. 70 ते 80 फॅमिलीमध्ये त्याने जेवण पोहोचवलं आहे कुटुंबामध्ये. त्याच्यासाठी बापू कोलाल याने ही मदत केलेली आहे. त्यांनी सहकुशीने स्वतः ही पूर्ण नियोजन, स्वतः जेवणाचं हे सर्व केलेलं आहे. परत आपण पुढे आता मुरघास जे चारा आहे जनावरांसाठी लागतो, तो जनावरांसाठी चारा आपण दिलेला आहे. बरीच लोक जनावरांसाठी चारा वाहून गेलेला आहे काही लोकांचा. आणि जनावरांचं खाद्य थोडं कारण की जास्त लागते, तर त्यांच्यासाठी खाद्य पण ते वाहून गेलं होतं. म्हणून आपण चाऱ्यासाठी पण नियोजन केलं होतं त्यांचं. आणि पुढे आपण एक हायजीन किट जे स्वच्छतेचं किट आहे, ते पण आपण एकुर्गे गावात सर्वांना वस्तींना देणार आहोत, कुटुंबांना देणार आहोत. आणि रिलायन्सच्या माध्यमातून खरं तर तालुक्यामध्ये किती गावामध्ये तुम्ही मदत पोहोचवत आहात? ओके. रिलायन्सच्या माध्यमातून खरं म्हणजे तालुक्यातून 8 ते 10 गावापर्यंत मदत पोहोचलेली आहे सध्या तरी. आणि पुढे आपण लसीकरण पण दिलेलं आहे HSBQचं. ते लसीकरण पूर्ण 21,000 संख्या जे जनावर त्यांच्यापर्यंत ते पोहोचणार आहेत. पशुसंवर्धन च्या विभागामार्फत सोलापूर जिल्हा. कोणती गावं 10 तुम्ही आपल्या 10 जी गावं आहेत ती एकुर्के आहे, नरखेड आहे, परत बोपले आहे, मलिकपेठ आहे, पासलेवाडी आहे, शिवणी आहे आणि पाथरी आहे. या गावात आपण एक मदत आपण पोहोचवलेली आहे. ओके. आणि रिलायन्स फाउंडेशनचं मेन काम आहे ज्या ठिकाणी पूर परिस्थिती किंवा असे आपत्ती येते, तिकडे रिलीफ आणि रिकव्हरचं काम रिलायन्स फाउंडेशन 2012 पासून सध्या तरी करत आहे. तुम्ही किती जणांची टीम काम करत होती? आमच्याकडे आता रिलायन्स फाउंडेशन मधून बिहारमधून टीम आलेली आहे, गुजरातमधून टीम आलेली आहे, परत वेस्ट बेंगॉलमधून टीम येणार आहेत, अजून दिल्लीमधून टीम आहे. तर इकडचे जे डिझास्टर म्हणजे आपत्ती विभागाचे जे रिलायन्स फाउंडेशनचं हे आहे विभाग आहे, त्यांच्या मार्फत बरेच ठिकाणातून टीम आलेली आहे. सर्व टीम 10 दिवसापासून आहे. सर्व टीमाने 10 दिवसापासून नीड असेसमेंट केलेलं आहे की कुठे कुठे गरज आहे लोकांना. त्याच्या अनुसार आपण एक गावं आयडेंटिफाय करून त्यांना मदत पोहोचवण्याचं काम केलं आहे. रिलायंस फाउंडेशन की तरफ से बाढ़ के बाद चूंकि काफ़ी जो जगह है वो पानी से प्रभावित हो गए थे, पानी में डूब गए थे बहुत सारी जगह। इसमें पहला जो हमारा प्रमुख चीज़ था वो था कि पानी स्वच्छ कैसे मिले लोगों को। तो यहाँ की जो फ़िल्टर मशीन है जो कम्युनिटी लेवल पे है, उसको कैसे सुचारू रूप से दोबारा मेंटेन करके उसको रिपेयर करके ठीक किया जाए, उसको लेके हमारी टीम लगातार ठीक करने की कोशिश कर रही है। 2 अलग-अलग गाँवों में कर चुकी है और भी हमारा प्लान है कि हम उसको विलेज लेवल पे हम इसको ठीक करें, जिससे साफ़ और स्वच्छ पानी
लोगों तक मुहैया किया जा सके। काय सांगाल एकंदरीत गावाला पूर परिस्थिती आल्यानंतर कोणकोणत्या संस्थांनी तुमच्या गावाला मदत केली आणि अनुभव तुमचा काय? अनुभव म्हणाल तर खूप वाईट आहे. 102 वर्षापूर्वी याच्या आधी एवढं पाणी आलं असा एक इतिहासात नोंद आहे. त्या म्हणजे संभाजी महाराजाला पकडायला औरंगजेबाचे सैनिक आलते ना, त्यांचे घोडे आणि हत्ती सीना नदीत वाहून गेले असे व्याख्या ऐकलेली आहे. असं त्याच्यानंतर आताच पाणी आले आणि म्हणाल तर समजे पिकं आसपासची समजे वाहून गेलेत. आमचे जेवढी जमीन आहेत तेवढ्यातली 1 गुंठा सुद्धा जमीन पाण्याखाली गेली नाही. असा भाग 80% लोकांची वस्तुस्थिती आहे ही सद्यस्थितीची. त्यानं आमची पिकं जेवढी आहेत ती समजा नुकसान झालेलं आहे सद्यस्थिती. इथे जेवढी कुटुंब आहेत त्यातली 25% गावातील कुटुंब पाण्याखाली होते आणि बाकीच्या कुटुंबात एक 25% कुटुंबात एक पाणी गेलेलं होतं आतमध्ये. पण सुरुवातीच्या दिवसात काय अडचणी आल्या म्हणजे एकदम अचानकच महापूर आला हा, हा. आणि कशा पद्धतीने स्थलांतर केलं किंवा जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा हा, असेल, हा. ते सगळं जास्त होतं. ते कसं होतं? ती परिस्थिती ते कसं झालं किंवा आमच्या नदीची कॅपॅसिटी फक्त 50,000 क्युसेकची आहे. पण शासनानं आम्हाला 2,10,000 पाणी सोडलं. त्याच्यावर आमच्यात पाणी जास्त वाढत गेलं. अचानक पाणी 1:30 वाजता वाढलं संचाला. माणसाला कुणीकडे जायचं कसं जायचं समजना गेलं. खूप म्हणजे लोकांनी एकमेकांनी सहाय्य केलं आणि याच्यातून निघली बाहेर. आम्ही ज्या टायमाला गावाला येडा बसला होता त्या टायमाला गाव गेलं वस्तीवर राहायला तर आम्हाला जेवणाची सुद्धा अडचणी होती की आता मस्त गावात पाहुणा आहेत किंवा संबंधित आहेत. पण कोण कोणाचं नसतं अडचणी टायमाला अशी वस्तुस्थिती 80% लोकांना अनुभव आली. 20% लोकांची सोय झालती चांगली. तर वैयक्तिक तुमच्या व्हॉट्सअपला स्टेटस होता अडचणीच्या काळात ज्यांनी आम्हाला विचारपूस केली नाही त्यांनी चांगल्या काळात तुम्ही समोरच्यांनी अडचणीत असताना मला वैयक्तिक मेसेज किंवा कॉल करू नये एक भावनिक होता म्हणताना नाही विषय त्या ठिकाणी त्या प्रसंगी भावना कशा होत्या? त्या भावना म्हणले तर कसं झालं की बाबा आपली कंडिशन चांगली असताना खूप लोक मदतीला कॉल लावतात. मला मदतीला कर, ठाव झालं त्याव झालं माझे अशी अडचण आहे खूप लोक सांगतात. पण विषय काय आहे, पाणी आलं तेव्हा आम्ही स्वतः अडचणीत होतो. अशी अडचणीत की इतकी अडचण भयान होती की न सांगायची नव्हती. असे गंगा यमुना वाहत होते. एक 2 मिनिटं जर भावनिक झालं ना आपला माणूस जर कोण आला ना तर गंगा यमुना वाहत होती अशी कंडिशन होती. आणि त्या टायमाला काय झालं जी लोक संधी साधू होती ना त्यांनी आम्हाला चौकशी सुद्धा केली नाही. बाबा तुम्ही कुठं आहोत सद्यस्थिती, बाबा तुमची गायी तुम्हाला 5-7 गायी आहेत 2 गायी नदीत वाहून गेल्यात 5 गायींची बाबा कंडिशन त्याला टाकायला काय आहे का नाही हे सुद्धा काही लोकांनी चौकशी केली नाही. मग वाटतं कसं ज्या चांगल्या माणसानं लोकांना मदत केली आणि त्या माणसाला अडचणीत असताना कोणी नाही मदत केली ना तर ते खूप वाईट वाटतं. म्हणून ती भावनिक स्टेटस माझं होतं. एकंदरीत खरं तर पूर परिस्थिती आली आणि या पूर परिस्थितीमध्ये तुम्हाला मदतीचा हात कोणत्या संस्थेने दिला किंवा कोणी दिला? मदतीचा हात पहिला मदतीचा हात मी 12 गट संघटनेत काम करतोय. त्या 12 गट संघटनेने आम्हाला पहिली किट आणून दिली. त्यामध्ये 14 वस्तू होत्या खाण्यापिण्याच्या आणि त्याच्यानंतर बाकीच्या खूप संस्था आल्या आणि त्यांनी खूप मदत केली. या संस्था खूप मदत केल्या. आज आता उद्या सह्याद्री प्रतिष्ठान पुन्हा लहान मुलांची वह्या आणि पेन वाटप आहे. रिलायन्स फाउंडेशन मध्ये माझा दोस्त एक काम करत होता. त्यांनी रिलायन्स माझं स्टेटस बघून आमच्या गावची स्थिती लक्षात आल्यानंतर मला कॉल केला किंवा तुमच्या गावाला मदतीला येऊ का म्हणून. मी एका मिनिटात त्यांना होय म्हणलं. काय पाहिजे तेवढी मदत करा. त्यांनी आमच्या गावाला किचन चालू केलं 10 दिवस. त्यांनी दुकानचं समजा माल आणून दिला इथं आणि तुम्ही स्वतः बनवा म्हणले. ती बनवायचं समजा जे काय मेंटेनन्स आहे तो स्वतः मी एकट्याने उचलला. का तर अडचणीच्या टायमाला आपल्याकडून बी माझं नुकसान झालं पण स्वतः कोणी बी काहीतरी समाजाला मदत व्हावी ह्या हेतून मी स्वतः पैसे घालवले आणि 10 दिवस गावाला जेवणाची सोय केली. आणि त्या संस्थेने आम्हाला गायीसाठी लसीकरण एक 200 गायीसाठी लसीकरण केलं. आज सायलेज आणून दिलं पशुखाद्यासाठी आणि उद्याच्याला 2 दिवसात पाण्याचा फिल्टर नीट पाण्याचा करतो म्हणले एक विषय. आणि शिवम पशुखाद्य यांनी माझ्याकडे कॉन्टॅक्ट साधून आम्हाला पशुखाद्याची त्यांनी एक सोय केली. काही गावामध्ये आम्ही जातो तर त्या नागरिकांच्या माध्यमातून लक्षात येते की जे किट वगैरे किंवा वस्तू वाटप करतायत थोडस विस्कळीतपणा येतोय. निम्या जण म्हणजे जे पुढाकार घेते त्यांनाच भेटणं किंवा बाकीच्यांना न भेटणं. तर त्या ठिकाणी तुमच्या गावामध्ये वितरित होणाऱ्या गोष्टींचं तुम्ही कसं काय विल्हेवाट? आमच्या गावात असा शक्यतो जास्त अडचणी आले नाहीत. आमच्या गावात लोक खूप चांगले आहेत.
की जो माणूस अडचणीत आहे ना त्याला समजून घेतात. किटची संख्या कशी असते बाबा, 110, 120 किंवा 80-90च्या आसपास असते. काय काय संस्थेने 30-35 बी दिलेत. मग 30-35 दिले ना, त्या टायमाला काय केलं, ज्या माणसाचं जास्त नुकसान झालं ना, आम्ही स्वतःहून काय केलं, किंवा ह्या माणसाचं अमुक माणसाचं जास्त नुकसान झालंय, मग या माणसाला किट द्या, आम्हाला नको. अशा पद्धतीचे हे आमच्या गावात लोक आहेत. त्यांना आम्हाला किट बद्दल कधीच अडचणी आल्या नाहीत आमच्या गावात. ज्या संस्थेने आम्हाला मदत केली त्यांचं खूप आम्ही गावाच्या वतीनं मनापासून आभार मानतो. आणि अडचणीच्या टायमाला सामाजिक संस्था खूप आमच्या गावात मदतीला आलेत. माणुसकीचं पण दर्शन तुम्हाला घेतलं असं वाटतंय का? हो, खूप. तसा जर बोलायचं झालं तर माणुसकीचं दर्शन खूप मोठं घडलं, की आता कसं आहे, 5 बोटाची हाताची बोटं 5 सेम नसतात. आमच्यात मतभेद होते, आहेत. पण विषय काय झाला, ज्या टायमाला अडचण आली ना, त्या टायमाला समध्याने एकोप्याने एकमेकाला मदत केली. कुणाला सुद्धा अडचण येऊ दिली नाही, कसली सुद्धा. एकुर्की गावामध्ये जी पूर परिस्थिती उद्भवली होती त्याच्यामध्ये शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे आमचे आधारस्तंभ आणि आमचे मार्गदर्शक प्रदीप बाप्पा यांनी भरपूर गावाला इथं म्हणजे प्रत्येक कुटुंबाला मदत केलेली आहे. त्यांनी स्वखर्चातून म्हणजे त्याचं पण भरपूर पुरामध्ये नुकसान झालं होतं तरी सुद्धा त्यांनी स्वतःचा विचार न करता म्हणजे जे गरजू कुटुंब आहेत पूर परिस्थितीमध्ये जे बाबा खरंच म्हणजे हे पूर्ण झालेले नुकसान झालेले त्याला त्यांनी बरीच मदत केली. काय बोला तुम्ही? शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे जे साहित्य होतं म्हणजे पूर परिस्थिती आल्यानंतर घरातून साहित्य बाहेर काढणं, ते सुरक्षित ठिकाणी ठेवणं, हे प्रत्येक साहित्य प्रदीप बाप्पा यांच्या ट्रॅक्टरने म्हणा किंवा अमर ढवण यांच्या ट्रॅक्टरने त्यांनी स्वखर्चाने डिझेल टाकून ते ट्रॅक्टर गावाला अवेलेबल करून दिले. आणि त्याच्यामध्ये जी 6-7 जणांची टीम होती शंभू प्रतिष्ठानची, त्यांनी खूप त्या म्हणजे सहकार्य केलं. आणि पूर परिस्थिती संपल्यानंतर उलट ज्या पद्धतीमध्ये पूर परिस्थिती आल्यानंतर आपल्याला अडचणी येतात त्याच्यानंतर जास्त अडचणी पूर आल्या संपल्यानंतर येतात, ओसरल्यानंतर त्याही